पावसाळा सुरू झाला की सगळ्यात आधी आपल्याला आठवते भजी. तर आज आपण स्टफ मिरची पकोडा बनवणार आहोत. त्याकरिता इथे मी मिरची घेतलेली आहे. त्याला मधामधनं कापून घ्यायचं आणि त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या. बिया काढून घेतल्या की मिरची जास्त तिखट लागत नाही. आता कट करून घेतलेल्या मिरचीवर थोडं मीठ घालून घ्यायचं आणि त्याला हाताच्या मदतीने आतमधून वगैरे व्यवस्थित चोडून हे मीठ लावून घ्यायचं. मीठ लावल्यामुळे मिरची थोडी नरम पडते. मीठ लावून मिरचीला साईडला ठेवून द्यायचं आणि आता स्टफिंगची तयारी करायची. तर त्याकरिता इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे. ते मॅश करून घ्यायचे. आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, धनेपूड, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे स्टफिंग तयार झालेली आहे. मीठ लावून ठेवलेल्या मिरचीमध्ये आता ही तयार करून घेतलेली स्टफिंग भरून घ्यायची. त्यानंतर एका बाउलमध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ, तिखट, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून त्यामध्ये पाणी घालून याला पातळ करून घ्यायचं. या बेसनाच्या घोळाची कन्सिस्टन्सी आपल्याला खूप पातळ किंवा गाढच ठेवायचं नाही आहे. मिरचीला हे व्यवस्थित कोट होईल या प्रकारे याला बनवायचं आहे. आता मिरचीला या प्रकारे यामध्ये डीप करून घ्यायचं. व्यवस्थित मिरचीला हे बेसनचं घोळण कोट करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं. त्यानंतर हे मिरची पकोडे आपल्याला मीडियम आचेवर गोल्डन कलर येईपर्यंत छान अलटून पलटून तळून घ्यायचे आहे. यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे हे मिरची पकोडे छान असे कुरकुरीत तयार होतात. तर आपले इथे पकोडे छान कुरकुरीत आणि गोल्डन कलर येईपर्यंत तळून झालेले आहे. आता यांना काढून घेऊया. तर इथे हे मिरची पकोडे तयार झालेले आहे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे पकोडे बनवून खायला आवडतील हे कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.